मी त्यांना राजकुमार हिराणींना राजू म्हणतो. तर त्यांच्याकडे इंड सुझुकी होती त्यावेळेला आणि मग त्यांच्या इंड सुझुकीवरती आम्ही दोघं फिरायचो. हां, आणि मग म्हणजे मित्र मग झाल्यानंतर तू पेट्रोल टाक, कधी मी पेट्रोल टाक, असं करत करत आमचा तो प्रवास चालू झाला होता. आणि आम्ही असं एडिटिंग करत असताना एक ग्रस्त आले आणि ते राजूला म्हणाले की क्या हिरानी अभी तक वही बना रहा है क्या 20 सेकंड 30 सेकंड. बोला ऐसे बनाते रहेगा ना पूरे जिंदगी में 2 घंटे पूरे नहीं होंगे तेरे. आणि ते कुठेतरी थोडं असं लागलं आम्हाला की अरे आपण बनाते ना फीचर फिल्म, हाँ ये लोग कैसे पिक्चर विक्चर बनाते हैं, अपन लोग भी पिक्चर बनाते हैं. हाँ यार पिक्चर बनाते कुछ करते हैं. तर तुमचा काय अनुभव होता राज ठाकरे आणि एक नंबर या फिल्मला घेऊन? मी राजजींच्या बाबतीत मी खूप त्यांचा फॅन आहे. मला ते खूप आवडतात. कारण ते ज्याप्रमाणे कलाकारांची कदर करतात, ज्याप्रमाणे ते कलाकारांच्या मागे उभं राहतात आणि जो त्यांचा अभ्यास आहे सिनेमाचा अभ्यास आहे. 2 भाऊ भांडतात आणि ते आपण पाहत असतो आणि मी वाटतं नाही रे तसं नाही व्हायचं. आपल्याला पॉझिटिव्ह होऊया, आपण त्यांना दाखवून देऊया आपल्याच भावांना, आपल्याच नातेवाईकांना, दुसऱ्यांच्या भावांना, दुसऱ्यांच्या नातेवाईकांना आपण दाखवून देऊया की 2 भाऊ काहीतरी चांगलंही करू शकतात, नुसतं सातबाऱ्यावरनं भांडत नाही. झालं मग मी एकदा विनोद चोपडांना आम्ही असे रात्रीच बसलो होतो. त्या मला म्हणले क्या मापूस पिक्चर नहीं बनाएगा. बोला हाँ सर बनाना तो चाहता हूँ. तो क्या बनाना है. मैं बोला सर एक मराठी पिक्चर है शामची आई, मुझे उसका रिमेक करना है. ते म्हणले कौन चाहिए तुझे. मी म्हटलं माधुरी दीक्षित. त्यांनी लगेच माधुरी दीक्षितला फोन लावला. हो लगेच तिथूनच. माधुरी तू ये शामची आई जानती है क्या. बोली हाँ. तो तू करेगी क्या वो शाम की आई. ती बोली हाँ. माधुरी फोन कर, बात कर माधुरी से. मी असं कापरा म्हटलं 1 मिनिट सर तुम्ही काय करता. त्याच्यामध्ये एक गाडीची रिक्वायरमेंट, वन ऑफ द कार रिक्वायर्ड वॉज फेरारी. ओके. बरं ती गाडी आम्ही चौकशी केली. दोघांकडे गाडी ती होती. एक होती आपले टी सिरीजचे मालक, ओके, त्यांच्याकडे एक होती आणि तेंडुलकर साहेब यांच्याकडे होती. दोघांकडेच गाडी आहे. म्हटलं ह्यांच्यापर्यंत कसं पोचायचं, ह्यांना कसं सांगायचं की गाडी द्या आम्हाला शूटिंगसाठी पाहिजे वगैरे. मी गड चढला की दोरखंड परत खाली टाकायला पाहिजे, पण दुसरा मावळावरती आला पाहिजे. क्या बात आहे. ह्या विचाराने मी चालतो. मी पहिल्यांदा हिमालय बघितला आणि मी नतमस्तक झालो. मी अक्षरशः गाडीतनं खाली उतरलो आणि जमिनीवर गेलो आणि डोकं ठेवलं खाली की हा माझा भारत देश आहे. क्या बात. हा हिमालय आहे. नमस्कार, मी रोहन धालवलकर. इसाब नीती चॅनलच्या माझी माणसं या कार्यक्रमात तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आतापर्यंत आपल्या भेटीला अनेक नेते, अभिनेते, लेखक, क्रिकेटर्स, पत्रकार आणि अनेक माझी माणसं तुम्हाला भेटायला आली. परंतु खऱ्या अर्थाने आज माझा माणूस, तुमचा माणूस, आपला माणूस, महाराष्ट्राचा माणूस आणि देशाचा माणूस खऱ्या अर्थाने आज इकडे भेटायला आलेत प्रसिद्ध दिग्दर्शक आणि आता निर्माते राजेश मापुसकर सर. नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार. इसाब निधीच्या माझी माणसाला तुमचं मी मनापासून स्वागत करतो. थँक्यू. आभारी. खरं सांगायचं तर आमची इसाब निधीची पहिल्यापासूनची इच्छा होती की तुम्हाला भेटावं, कारण की हल्ली पाय धरावेत अशी कमी पाय राहिलेत. इतके आणि तुमचा इतक्या वर्षाचा अनुभव आणि ह्या येणाऱ्या सर्व पिढीसाठीच म्हणा किंवा चित्रपटसृष्टीसाठी म्हणा खूप महत्वाचं आहे. आणि पहिलं सुरुवात करताना तुमच्याशी बोलताना सर्वात पहिली गोष्ट म्हणजे मला तुम्हाला विचारायची आहे ती म्हणजे तुमचं मूळ गाव श्रीवर्धन. तर तो प्रवास काय होता सर. सुरुवातीला श्रीवर्धनमध्ये कशा पद्धतीने लहानपण गेलं आणि त्याच्यानंतर मग तुम्ही हळूहळू कसे मुंबईकडे वळालात आणि ओव्हरऑल जरा तुम्ही सांगाल तर बरं होईल. सर्वप्रथम आभार इसाब नीती आणि तुम्ही सगळी टीम तुमची
की आपण आज गप्पा मारतोय. Yes. आणि माझ्याबद्दल जरा जास्तच चांगलं बोललास. त्याबद्दलही आभार. बरं वाटतं. आणि आता माझा प्रवास. माझं गाव श्रीवर्धन, रायगड जिल्हा. आणि तिथला माझा प्रवास पाहायचा असेल तर एप्रिल मे 99 बघा. तो आमचा सगळ्यांचा कॉमन प्रवास आणि आपल्या सगळ्यांचाच तो प्रवास असतो. आपली गावं बदलतात, शहरं बदलतात, सुट्ट्या तसेच राहतात, इश्यूज ते सेम असतात, मजा तीच असते, मित्र तेच असतात, मस्ती तीच असते, सगळं तेच असतं. पहिला क्रश तसाच असतो सगळ्यांचा. फक्त कधी 5वीत, कधी 6वीत, कधी 8वीत, कधी 9वीत असं ते चेंज होत राहतं. तर ऑलमोस्ट सगळ्यांचं तसं बालपण सिमिलर जातं. आणि कोकणात कसं जातं, विशेषतः विहिरीत डुंबणं, वाडीमध्ये जाणं, क्रिकेट खेळणं, करवंद काढणं, बोरं खाणं, कोंबडी करवंद खाताना खेळणं, पतंग उडवणं, गोट्या खेळणं, भजन, मग रात्री गप्पा, मग कलिंगड, मग उकडलेल्या शेटाच्या शेंगा, मग उकडलेल्या भुईमुगाच्या शेंगा, मग काचऱ्या उकडलेल्या, मग उकडलेल्या तुरीच्या शेंगा, असं सीझननुसार त्या उकडलेल्या शेंगा चेंज होत असतात. तर आणि रात्री बसून गप्पा मारणं हा तर सगळ्यात मोठा टाइमपास. आणि इट्स लाईक काउन्सिलिंग असतं ते, की लहान असताना तुम्ही आई वडील, काका काकी काय बोलतायत ह्याच्याकडे तुमचं लक्ष असतं आणि तुम्ही ऐकत असता. तुम्ही कदाचित बाहेर बॅडमिंटन खेळ असाल, ते पुन्हा तुम्ही एप्रिल मे 99 पाहिलंच असेल. तर असं तर जातं. त्यावेळेला त्याची व्हॅल्यू वाटत नाही. आता मी जेव्हा मागे बघतो तेव्हा वाटतं अरे यार काय रिच होतं आपलं बालपण, किती मस्त होतं. कारण त्यावेळेला आपलं लक्ष भलतीकडे असतं, दुसरा काय करतोय, दुसऱ्या मुंबईत काय चाललंय, मला तिकडे जायचं आहे. त्यामुळे तुम्ही व्हॅल्यू करत नाही इथे. आता मी मुंबईत आलो, एवढी वर्ष झाली, आता मी ते व्हॅल्यू करतोय. अरे काय मस्त होतं आपलं. आणि ज्याप्रमाणे आता रोहननी, माझ्या भावानी ते सगळं पडद्यावर उतरवलंय, ते बघून तर अजूनच असं भरून येतं की अरे खरंच काय रिच होतं आपलं बालपण. तर तसं माझं बालपण गेलं. आणि ऑब्व्हियसली माझ्या वेळी आमच्याकडे फक्त 11वी-12वी पर्यंतच कॉलेज होतं, त्याच्यापुढे नव्हतं. आणि मी नेहमी समर वेकेशनला मुंबईत यायचोच काही दिवस, कारण माझे मामा काही वाकेडला, काही रत्नागिरीला, काही लांजाला, मग काही मुंबईला असे होते. त्यामुळे प्रत्येक सुट्टीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जायचो. त्यामधली एक सुट्टी मुंबईमध्ये पण असायची आमची. त्या मुंबईचं आकर्षण, घोडागाडी, मुंबईतलं खाणं, गावात समुद्र असून सुद्धा मुंबईच्या चौपाटीवर भेळ खाणं, त्याचं एक वेगळी मजा असायची. मग म्हातारीचा बूट, मग हँगिंग गार्डन, अशा सगळ्या गोष्टी. आणि मोठ्या मोठ्या गाड्या, मग सिग्नल, मग टेरेसेस, हे सगळे जी आकर्षणं मुंबईची असायची. आणि AC थिएटरमध्ये सिनेमा बघायचे. आमचं सिनेमा हॉल होतं पण ते AC नव्हतं. एक फॅन्स आणि असे सगळे पत्र्याची शेड वगैरे, गरम वगैरे व्हायचं. त्यामुळे मुंबईत येऊन इरॉस वगैरे या ठिकाणी सिनेमा बघायचं होतं, ते आकर्षण असायचं. तेव्हा असं ठरवलं होतं की मुंबईत यायचं. तिथे तुम्ही एप्रिल मे 99 पाहिलं असेल, बरोबर, की त्या मुलाला मुंबईला त्या सगळ्यांना पाठवायचं. तर मुंबईचं येणं नक्की झालं होतं. आणि मग 83चा वर्ल्ड कप, ज्या रात्री इंडिया लढत होती आपल्या वर्ल्ड कपसाठी, त्या रात्री मी मुंबईला यायला निघालो. आणि मुंबईला आल्यानंतर मला कळलं की आपल्याला वर्ल्ड कप आपण जिंकलोय. तर त्या रात्री माझा प्रवास सुरू झाला. गावाकडून डिटॅच झालो, रडत रडत रडत, की आता मग गाव, त्या SD मध्ये मला गाव आठवत होतं की अरे आता आपण मुंबईकर होणार, ह्याचा आनंद, आणि गाव सुटणार ह्याचा विरह, दोन्ही एकाच वेळेला त्या इमोशन मी डील करत होतो. ते आता त्यावेळी कळत नव्हतं, आता कळत आहे की तो होता एक वेगळ्या टाईपचा इमोशन. तर मग आलो 11वी पासून मग मुंबईला आहे. मग ग्रॅज्युएशन पण मुंबईत झालं. आणि पुन्हा तीच मुंबईत आल्या आल्या लगेच इंग्लिशची बोंब होतीच, कारण मराठी मीडियममध्ये शिकल्यामुळे तसं काही इंग्लिश फारसं येत नव्हतं. त्यामुळे जसा तुम्ही एप्रिल मे 99 बघितलं की तो कसं इंग्लिश लिहितो, मराठी शब्दच इंग्लिशमध्ये लिहायचो. आणि मी उलटं करायचो, मी इंग्लिश शब्द मराठीमध्ये देवनागरीमध्ये लिहायचो, कारण काय कळायचं नाही सर काय म्हणतात ते, टीचर्स काय म्हणतात ते. तर असा प्रवास मग तो सुरू झाला. राजेश सर, मुळात तुम्हाला आम्ही पहिल्यांदा ॲज असोसिएट डायरेक्टर, मग चीफ डायरेक्टर, हे संपूर्ण पाहिलं ते म्हणजे मुन्नाभाई, ब्लॉगेरो मुन्नाभाई.
यांच्याकडनं. पण तुम्ही ज्यांच्यावर काम केलं, राजू हिराणी सरांबरोबर, तर त्यांच्यावर काम करण्याचा अनुभव काय माणूस आहे तो, आणि कशा पद्धतीने तुम्ही त्यांच्याकडनं काही गोष्टी शिकला असाल, किंवा एखादी गोष्ट तुम्हाला काय गोष्ट त्यांच्याकडनं शिकायला मिळाली आणि ती नंतर तुम्ही वापरता आली तुम्हाला ती गोष्ट? राजकुमार हिराणींबरोबरचं माझं इक्वेशन मी नक्कीच म्हणून वेगळं आहे. वेगळं अशा कारणाने, कारण मी मुंबईत आल्यानंतर जेव्हा फिल्म इंडस्ट्रीमध्ये प्रथम आलो, तर ते माझं फिल्म इंडस्ट्रीतलं पदार्पण आणि राजकुमार हिराणींचं फिल्म इंडस्ट्रीतलं ऑलमोस्ट पदार्पण हे एकाच वेळी ऑलमोस्ट झालं. त्यामुळे आम्ही दोघं मित्र आधी झालो. पण तुम्हाला कुठे भेटले मग ते, म्हणजे डायरेक्ट तो एक वेगळा खूप महत्वाचा विषय, कारण की कमी लोकांचं नशीब असतं की राजकुमार हिराणी सगळेजण असे बघतात, ते पहिले भेटणे. वेगळा विषय तो. कोणी एकेकाळी खूप केस होते, कोणी एकेकाळी ते केस काळेही होते, कोणी एकेकाळी मॉडेलिंग आपण करावं आणि त्यातून पैसे मिळावे आणि त्याचं ग्लॅमर घ्यावं, ही एक हाऊस होती. त्यामुळे जेव्हा मी फर्स्ट माझी फिल्म इंडस्ट्रीतली वाटचाल चालू झाली, सिरियल्समध्ये मी असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम करत असताना डॉक्टर राजमाचीकर त्यांच्या अंडर मी काम करायचो. त्यांनी मला या इंडस्ट्रीमध्ये आणलं. डॉक्टर राजमाचीकरांनी ठरवलं की तू ये, मला काही ह्यातलं काही माहीत नव्हतं या इंडस्ट्रीचं. त्यांनी सांगितलं की नाही, तू माझा असिस्टंट म्हणून काम कर. म्हणून त्यांच्याबरोबर हिंदी सिरियल कुछ खोया कुछ पाया त्यावेळेची दूरदर्शनवरची, आणि गोष्टी वेल्लाळ वेल्लाळ हे ती मराठी सिरियल करत होते. तिथून माझी सुरुवात झाली. तिथून मला कळायला लागलं की असिस्टंट डिरेक्टर काय असतो आणि काय करावं लागतं. तरीही माझं नक्की नव्हतं. मला आपलं एक ट्रान्झिशन म्हणून मी त्या जॉबकडे बघत होतो, पण नकळत ते ट्रान्झिशन माझ्या आयुष्यातच ट्रान्झिशन ठरलं आणि त्या ट्रान्झिशनमध्ये मी अजून ग्लाईड करतो. असं ते ट्रान्झिशन त्यावेळेला सुरू झालं होतं 91 मध्ये. येस. बघ किती सिनियर, म्हातार आहे, सिनियर नाही म्हणत, म्हातार आहे. तर त्यावेळेला असेच मॉडेलिंगसाठी फोटोग्राफ्स वगैरे पाठवायचो. तर त्यावेळेला सतीश तुंगारे म्हणून ॲक्टर आहेत, खूप सिनियर. तर त्यांनी माझं नाव रेकमेंड केलं होतं एका ॲडसाठी, आणि त्यांनी मला सांगितलं की अरे तुझं असं असं एका ॲडसाठी मी नाव सजेस्ट केलं, कदाचित तुला फोन येईल. तर त्यांना तुझा चेहरा आवडला आहे. मी एकदम एक्साइट झालो. पहिली ॲड फिल्म आणि मी पहिल्यांदा मॉडेलिंग वगैरे सुरुवात आपली हिरो म्हणूनच झाली. हा, मला खूप हाऊस. म्हणजे मी खूप ऑडिशन दिलं. मी महेश कोठारेंकडे ऑडिशन दिल्यात, मी खूप ठिकाणी ऑडिशन दिल्यात. मला ॲक्टर म्हणून खूप हाऊस होती. माहीत नव्हतं की मी आहे की नाही चांगला ॲक्टर वगैरे, माहीत नाही. पण मी एका डॉक्टर राजमाचीकरांच्या एकाच सिरियलच्या एका एपिसोडचा हिरो होतो. गोष्टी वेल्लाळ वेल्लाळ हे मल्टिपल वेगवेगळ्या गोष्टी होत्या. तर त्याच्यामध्ये एक पोस्टाचं तिकीट नावाचा एक एपिसोड होता, जो अगदी जुन्या काळची मुंबई त्यामध्ये होती. माणूस चित्रपट आहे ना, त्या माणूस चित्रपटावरचा जग त्यांनी त्याच्यामध्ये निर्माण केलं होतं. तर असं ते एक जुन्या काळचं होतं. आम्ही पेनला शूटिंग होतं, त्यामध्ये मी हिरोचं काम केलं होतं, म्हणजे की प्रोटॅगनिस्ट, हिरो नाही म्हणता येणार. तर ती थोडीशी हाऊस होती. आणि सिरियलमध्ये मध्ये मध्ये कमी तिथे आम्ही करत छोटं छोटं काम करायचं वगैरे, ते सगळे एडीज आपण करतोच आणि ते करायचो आम्ही. तर मग ती ॲड फिल्मची ऑफर आली आणि म्हटलं आपण जाऊया, करूया. तर मला आठवते मी लालबागला शूटिंग होतं, एका धाग्याची ती ॲड होती आणि त्याच्यामध्ये सिच्युएशन अशी होती की यंग टेलर असतो आणि तो यंग टेलरचं कॅरेक्टर माझं होतं. आणि त्यांनी जस्ट आता त्याचं नवीन दुकान ओपन केलं आणि त्याच्या दुकानामध्ये त्या धाग्याच्या कंपनीचा रिप्रेझेंटेटिव्ह येतो आणि त्याला सांगतो की हे धागे वापर आणि हे तुला आम्ही गिफ्ट करतोय आणि तुझं उज्ज्वल भवितव्य होईल वगैरे, अशी ते साधारण त्या ॲड फिल्मचं स्क्रिप्ट होतं त्याचं. मी गेल्यानंतरच पहिल्यांदा पाहिलं की एवढे सगळे लाईट्स लागलेत तिकडे, मोठे तर पंजे म्हणत होता आम्ही, मोठे मोठे पंजे लागलेत तिकडे आणि फिल्म कॅमेरा होता. आयुष्यात पहिल्यांदा फिल्म कॅमेरा बघितला मी. कधी फिल्म कॅमेरा बघितला सिरियलला तर कमी लाईट्स आणि त्यावेळेला लो बँड युमॅटिक असे व्हिडिओ टेप्स असायचे. फिल्म कॅमेरा बघितला आणि फिल्म कॅन्स पहिल्यांदा बघितला आणि मी असा भारावून गेलो होतो, हो माय गॉड. आणि मग तिथे पाहिलं की तिथे त्याला जलवा रिलीज झाले होते, हिंदी फिल्म. त्याचे डिरेक्टर पंकज पराशर आले होते. ते असे सहज भेटायला आले होते डिरेक्टरला, कारण ते मित्र होते. तर मग जगच बघून मी असा भारावून गेलो, ओ माय गॉड काय जग आहे, वाव. म्हणजे ह्या जगात मला रमायला आवडेल. म्हणजे कसं असतं ना, आपलं
एखादं साधं घर असतं आणि समोर एक बंगला नवीन असतो आणि आपलं सारखं त्या बंगल्यात जाऊन क्युरिओसिटी असते, काय तिकडे आणि मजा येत असेल. तसं ते माझी मनस्थिती झाली त्यावेळेला. आणि मग लंच टाईम झाला आणि लंच टाईमला तिकडे लंचला चायनीज आलं आणि त्याच्यामध्ये चिली चिकन होती, माझी फेवरेट चिली चिकन. म्हटलं अच्छा, कारण सिरियल्समध्ये कसं पापड लोणची डाळ भात त्यामुळे जास्त काय अपेक्षा नसते. इथे शूटिंगला चिली चिकन, कारण त्यावेळेला मला चायनीजची खूप आवड होती, त्यामुळे पैसे साठवून ना दादरला चायनीजची गाडी होती, तिथे जाऊन मी खायचो आणि खूप आवड होती चायनीजची मला. तर मी चिली चिकन म्हणजे कमाल आहे, शूटिंगला चिली चिकन म्हणजे काहीतरी खूप पैसे वगैरे असणार या लाईनमध्ये आणि ह्या सेक्शनच्या फिल्म मेकिंगमध्ये. म्हणून तो जो माझा बरोबर जो को आर्टिस्ट होता, को मॉडेल होता, आम्ही दोघं जेवायला बसलो आणि मी त्याला विचारलं की काय रे तुझं नाव? तो म्हटलं राजकुमार हिरानी. म्हटलं काय करतोस तू? तो म्हणला अरे मी एडिटर आहे. म्हटलं म्हणजे काय करतोस तू, इथे काय करतो? तो म्हणतो मी ह्या कंपनीच्या लोकांबरोबरच काम करतो आणि मी फ्रीलान्सर आहे. त्यावेळेला अशी आयडिया नव्हती फ्रीलान्सर काय असतं, एडिटर एक्झॅक्टली काय करतो. तर म्हणलं हे जे आपण शूट करतो ते मी सगळं जॉईन करून त्याची एक फिल्म बनवून मग मी त्यांना प्रेझेंट करतो. अच्छा म्हटलं ओके. 1991ची गोष्ट आहे. 91-92 हो, 91-92च्या मधला काळ आहे. मग म्हटलं अरे तेरा पहचान है तो मेरा पहचान करके दे ना ये लोग से, मेरे को काम करने का ये लोग के साथ. हा म्हटलं ठीक आहे देतो ओळख करून. मग त्यांनी जे दिग्दर्शक होते त्या ॲड फिल्मचे दिलीप घोष, त्यांची माझी ओळख करून दिली की ह्याला तुमच्याबरोबर काम करायचं. मग दिलीप घोष म्हणाले की ठीक आहे, ऑफिस हे सगळं संपलं की ऑफिसला ये मग आपण बोलू. तेव्हा मी राजू हिराणींचा नंबर घेतला. म्हटलं चल आपण टचमध्ये राहूया त्याच्या. तो म्हटलं चल मिळते. मग आम्ही भेटायला लागलो. मग तो जुहूला दारासिंग जे ॲक्टर आहेत त्यांच्या एक फ्लॅटमध्ये तो पेईंग गेस्ट म्हणून राहायचा. तर राजकुमार हिरानी आणि आदेश म्हणून त्याचा रूममेट होता, ते दोघं राहायचे आणि मीही पेईंग गेस्ट राहायचो शिवाजी पार्कला. त्यामुळे ते पेईंग गेस्ट असं थोडंसं आम्हाला दोघांना कळायला लागलं की आम्ही दोघंही पेईंग गेस्ट एकाच नावेतले आहोत. घरच्या जेवणासाठी भुकेलेले आहोत. त्यालाही फिश आवडायची, मलाही फिश आवडायची. म्हणून आम्ही जुहूला गोवा भवन नावाचं त्यावेळेला एक रेस्टॉरंट होतं, आता पुन्हा तरी ओपन झालं. तर तिथे आम्ही कारण तिकडे स्वस्तात थाळी मिळायची 6.5 रुपयाला. आणि ते आम्हाला परवडायचं म्हणून आम्ही तिथे जायचो. राजूकडे, मी त्यांना राजकुमार हिराणींना राजू म्हणतो, तर त्यांच्याकडे इंड सुझुकी होती त्यावेळेला आणि मग त्यांच्या इंड सुझुकीवरती आम्ही दोघं फिरायचो. आणि मग म्हणजे मित्र मग झाल्यानंतर तू पेट्रोल टाक, कधी मी पेट्रोल टाक, असं करत आमचा तो प्रवास चालू झाला होता. आणि रात्र आम्ही पोस्ट प्रोडक्शनचं काम करायचो. मग माझ्याकडे पोस्ट प्रोडक्शनच्या युमॅटिक टेप्स म्हणजे खूप अशा एवढ्या साईजच्या युमॅटिक टेप असायच्या, त्याची बॅग खूप असायची कारण सगळ्या रशेस त्याच्यामध्ये. मग अशी मोठी बॅग, मग मी मागे बसायचो, राजू चालवायचा आणि मग आम्ही रात्री फिरून दुसऱ्या स्टुडिओला, मग त्या स्टुडिओला, ह्या स्टुडिओ, असं करत आमची ती मैत्री, प्रवास, मग खूपच घट्ट मैत्री. मग गर्लफ्रेंडचा ब्रेकअप, मैत्रिणीच्या खांद्यावर रडणं वगैरे. मग राजू म्हणजे असं झालं की सगळं जाऊन त्याच्याशी बोलायचं, त्याच्याकडे जाऊन रडायचं, असं ती एक मैत्री सुरू झाली आमची. आणि तसा प्रवास आमचा पुढे जात राहिला. आणि एकदा आम्ही असं एडिटिंग करत असताना एक ग्रस्त आले आणि ते राजूला म्हणाले की क्या हिरानी अभी तक वही बना रहा है क्या, 20 सेकंड 30 सेकंड. तर मी म्हटलं असा काय म्हणतोय हा राजूला. तर राजू म्हटला हाँ वही चालू है. बोला ऐसे बनाते रहेगा ना पूरे जिंदगी में 2 घंटे पूरे नहीं होंगे तेरे. आणि ते कुठेतरी थोडं असं लागलं आम्हाला की अरे असा का बोलता. मी राजूला विचारलं अरे असा का बोलला. अरे उसने मुझे एक फिल्म एडिट करने बोला था तो मैंने किया नहीं, तो मुझे टाइम नहीं मिला, तो शायद वो हर्ट हो गया, तो उसको लगता है कि यार हम लोग एड फिल्म में ही रहेंगे. तो बोले राजू अपन बना देना फीचर फिल्म, ये लोग कैसे पिक्चर वच्चर बनाते हैं, अपन लोग भी पिक्चर बनाते हैं. तो हाँ यार पिक्चर बनाते हैं, कुछ करते हैं कि ये बस हो गया इतना सब 20 सेकंड 30 सेकंड का एड फिल्म, भी लंबी स्टोरी बता दे. तर तिथून राजूचं स्ट्रगल सुरू झालं की एक गोष्ट घ्यायची आणि त्यातून एक लॉंग फॉर्मॅट करायचा. आता आपण त्याला लॉंग फॉर्मॅट म्हणून ओळखतो. की मग त्यावेळेला राजूने पहिलं केलं स्टार बेस्ट सेलरचे एक एपिसोड जायचे, त्यातला एक एपिसोड केला. आम्ही खुश झालो की 20 मिनिटाचं काहीतरी आम्ही केलं, 20 सेकंदाचं नाही. मग
राजूने एक सिरियल लिहिली होती. मग त्या सिरियलचा पहिला पायलट आम्ही शूट केला. मग ते प्रीतम द्याला म्युझिक डिरेक्टर होता आमचा, सौरभ शुक्ला होते त्याच्यामध्ये. तर सगळे नवीन नवीन लोक होते त्यावेळेला. तर ते केलं. मग आम्हाला अजून बरं वाटलं की अरे आपल्याला जमतंय, आपलं स्टोरी येते सांगायला वगैरे. आणि मी प्रोडक्शन करायचो आणि हो पूर्ण प्रोडक्शन सगळं मी करायचो. आणि नंतर मग राजूनी एका डॉक्टरची स्टोरी लिहिली होती आणि ती सिरियल करणार होतो. हो. आणि मग ती सिरियल काय पुढे जाईना आमची, कारण तो सब्जेक्ट कोणी उचले ना. म्हणून मग त्यावेळेला करीब फिल्म आली होती आणि करीबचे प्रोमोज राजूला सांगण्यात आलं की तुम्ही एडिट करा. मग राजूने ते ट्रेलर प्रोमोज कापले आणि ते बघून विनोद चोपडा खूप खुश झाले. आणि त्यावेळेला त्यांनी विचारलं अरे तू पिक्चर क्यों नहीं बनाता है. ते म्हणले हाँ मैं बनाना चाहता हूँ पर वो भी मेरे पास स्टोरी नहीं है, पर एक सीरियल का स्टोरी है ऐसे वैसे. मग राजूने त्यांना ऐकवलं. ते म्हणाले की अरे फिल्म आहे, फिल्म बनाय. म्हणजे अच्छा. मग त्यांनी फोन केला मला तो मापूस म्हणतो. यार ये विनोद चोपडा बोल रहा है इसका पिक्चर बनाते क्या लगता है. मी बोला चल भाई. मी मुन्नाबाई नंतर मी राजूला भाई म्हणायला लागलो. बोला चल भाई बनाते यार. तर मग त्याने ते कन्व्हर्जन चालू झालं की स्क्रिप्ट त्याचं फीचर फिल्मचं स्क्रिप्ट असावं असं सगळं चालू झाल्यानंतर मग विनोद चोपडा आमच्या मागे उभे राहिले आणि आम्हाला इतकं बरं वाटलं की आता इथून आमची जर्नी सुरू झाली. आणि ॲडव्हर्टायझिंगमधनं ॲडव्हर्टायझिंगचा किनारा सोडला आणि एका नवीन होडीमध्ये आम्ही आलो की जी फीचर फिल्मची होडी होती. आणि तिथून मग फीचर फिल्मचा प्रवास सुरू झाला आणि तो अजून प्रवास चालूच आहे. सुपर. म्हणजे तेच म्हटलं ना की कधी कधी डेस्टिनी असते आणि तो म्हणजे पहिलं स्टेप असा मित्र भेटणं. तेच आतापर्यंत लोकांना माहित नव्हतं की राजेश सर इतके वर्ष काम करतायत. विनोद चोपडांबरोबर आहेत किंवा राजू हिरानीबरोबर इतके वर्ष काम करतायत, पण ते कसे भेटले या निमित्ताने ऍटलीस्ट आम्हाला ती गोष्ट आज कळली. मला सांगा तुमच्या मते सर ह्या इंडस्ट्रीमध्ये यश म्हणजे काय आहे असं वाटतं तुम्हाला. यश म्हणजे हेच आहे की इसाप नीती सारखी एक टीम यावी, आपल्यावर गप्पा मारावं, त्यांना असं वाटावं. ह्याच्यापेक्षा यश काय आहे. तर मला वाटतं हेच आहे. म्हणजे दॅट इज वन पार्ट ऑफ यश. आणि की जे तुम्ही काम केलंय, जे तुम्ही कमवलंय फायनान्शियली किंवा फायनान्शियली कमी, माझा पर्सनल ओपिनियन आहे की फायनान्शियली कमी, पण मित्र, तुम्हाला भेटणारी माणसं, त्यांचे जे तुमच्यावर इंटरॅक्शन्स असतात, किती प्रेमाने तुमच्याशी बोलतात, तुमच्या प्रोजेक्टबद्दल वर्षानुवर्ष भरभरून बोलत असतात आणि कधीही भेटल्यानंतर पुन्हा त्या फिल्मचा विषय काढून बोलत असतात. मला वाटतं हे यश आहे, ह्याच्यापेक्षा मोठं यश नाही. सुरुवातीला एडी, नंतर शिप एडी, ऑब्विसली मित्रच होते त्या सगळ्या गोष्टी, पण त्याच्यानंतर फरारी की सवारी सारखा चित्रपट लिहून डिरेक्ट करणं, ही प्रोसेस कशी होती आणि ते कसं जमून आलं आणि ती गोष्ट काय, ती पण आम्हाला ऐकायला आवडेल. पहिली फिल्म आहे तशी वगैरे. हो, पहिली फिल्म आहे. ॲक्च्युली मी दिग्दर्शनात येईन असं मला कधी वाटलं नव्हतं. जरी असिस्टंट डिरेक्टर म्हणून सुरू केलं, ॲडव्हर्टायझिंगच्या सगळ्या पिरियडमध्ये मी प्रोडक्शन करायचो. त्यामुळे मी 15 वर्ष प्रोडक्शन केलं. त्यानंतर स्वतःची एक लाईन प्रोडक्शन कंपनी चालू केली आणि मी फक्त प्रोडक्शन करायचो. आणि जेव्हा राजूने ठरवलं की पहिली फिल्म करायची मुन्नाबाई MBBS, त्यावेळेला त्यांनी मला चॉईस दिली की तुला काय करायचं आहे, तुला ॲज अन एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर राहायचं आहे फिल्मवर का तुला चीफ एडी व्हायचं आहे. ओके. तर मी म्हटलं चीफ एडी होतो. तो म्हणलं ठीक आहे. पण म्हटलं का रे. अरे म्हटलं कंटाळू रे की सारखेच रिक्वायरमेंट घ्यायच्या आणि त्या प्रोव्हाइड करायच्या. आता मी इकडे राहून ना मी रिक्वायरमेंट देईन प्रोडक्शन. एवढाच हेतू होता. मला काही दिग्दर्शक वगैरे व्हायचं नव्हतं, पण एवढाच हेतू की 15 वर्ष प्रोडक्शन करून आता कंटाळा आलं, आता थोडं त्या किनाऱ्यावर जाऊया आणि तिकडून सांगूया की हे करा म्हणून. पण तसं काही झालं नाही, कारण मी चीफ एडी असून सुद्धा मला खूप प्रोडक्शनची कामं करावी लागली. कारण एकदा कसं आहे, एकदा कळायला लागलं ना की मग समोर व्यवस्थित होत नसेल तर तुम्हाला वाटतं की मी हातात घेतो आणि मी करतो. त्यामुळे मी दोन्ही गोष्टी MBBS मध्ये पॅरलल सांभाळत होतो. आणि मग MBBS संपली, मग हिट झाली, सगळ्यांना आवडली आणि त्यावेळेला मी शिफ्ट होणार होतो बँकॉकला. ओके. कारण माझी एक लाईन प्रोडक्शनची कंपनी बँकॉकमध्ये होती. तर मी ठरवलं होतं की तिकडे जाऊया, कारण तिकडचं, कारण पहिल्यांदा आयुष्यात मॉल बँकॉकला पाहिला होता. आपल्याकडे मॉल हे प्रकारच माहीत नव्हतं कोणाला. आणि लाईफस्टाईल खूप चांगली,
तर मी म्हटलं आपण तिकडे जाऊया, म्हणून मी शिफ्ट होणार होतो. तर MBBS झाल्यानंतर फिल्म झाल्यानंतर ठरलं की आता आपण बँकॉकला जाणार. मुलाची ॲडमिशन वगैरे सगळं तिकडे शाळेत झालं, इंटरनॅशनल स्कूलमध्ये वगैरे, घर वीर सगळं व्यवस्थित. आणि राजू म्हणाला की अरे एक फिल्म का आइडिया है. मतलब तू मेरे को रोकने वाला है. बोला अरे यार मत रोक, मेरा सब कुछ हो गया है, अब मैं जा रहा हूँ. बोले नहीं यार ये आइडिया सुन, ये सुन के जा. बोला नहीं तू सुन के जाने नहीं देगा, तू मुझे रोक के रखेगा इधर. तर त्याने ऐकवली आणि मला प्रचंड आवडली. बापू आहेत त्याच्यामध्ये. म्हटलं अरे वा युनिक आयडिया. म्हटलं ये करके जा. म्हटलं अरे अजून 2 वर्ष जातील, तुझी फिल्म तू स्क्रिप्ट लिहायला एवढा वेळ घेतोस, मग बनणं वगैरे. पण मग माझाही पाय निघे ना. म्हटलं अरे काय करावं. पण मी पॅरलली म्हटलं चल राहूया. म्हटलं हे बघ ही फिल्म कंप्लीट केल्यानंतर ना मी अजिबात ऐकणार नाही, मी जाणार बँकॉकला, माझं झालंय सगळं. तो म्हणला ठीक आहे, नो प्रॉब्लेम. आणि त्यांनी स्क्रिप्ट वगैरे लिहून पुढचं काम सगळं आमचं सुरू झालं. मी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व झालो. पॅरलली माझे ॲडव्हर्टायझिंगची कामं चालू ठेवली होती. माझी सगळी टीम होती, ते लोक सगळी ती काम करत होते. आणि त्यावेळेला जेव्हा आमचं शूटिंग संपलं आणि पोस्ट प्रोडक्शनचं काम चालू असताना माझा एक प्रोजेक्ट होता की ज्याच्यामध्ये त्या प्रोजेक्टमध्ये सगळ्या एक्सपेन्सिव्ह गाड्या पाहिजे होत्या, पॉश गाड्या. ओके, एका मॅगविलची ॲड होती. ओके, आणि मी ॲडव्हर्टायझिंगमध्ये ह्याच्यासाठी फेमस होतो की जे काही प्रोड्युसर मागेल ते मी प्रोव्हाइड करू शकतो. त्यामुळे माझं नाव चांगलं होतं, माझी टीम खूप सुंदर होती. सगळं खूप मेहनत करून जे काही क्लायंटला पाहिजे असेल ते प्रोव्हाइड करायचे त्यांच्या बजेटमध्ये. आता या गाड्या आणायच्या कुठून? आणि त्याच्यामध्ये एक गाडीची रिक्वायरमेंट, वन ऑफ द कार रिक्वायर्ड वॉज फेरारी. ओके, बरं ती गाडी आम्ही चौकशी केली. दोघांकडे गाडी ती होती. एक होती आपले टी सिरीजचे मालक, ओके, त्यांच्याकडे एक होती, आणि तेंडुलकर साहेब सचिन तेंडुलकर ह्यांच्याकडे होती. दोघांकडेच गाडी आहे. म्हटलं ह्यांच्यापर्यंत कसं पोचायचं, ह्यांना कसं सांगायचं की गाडी द्या आम्हाला शूटिंगसाठी पाहिजे वगैरे. आणि ते एका दिवसासाठी शूटिंगला आम्हाला हवी होती. तर काही मिळेल ना. तर माझं त्यावेळेला आनंद डबिंग नावाचं देवानंद साहेबांचं डबिंग थिएटर आहे पाली हिलला, तिकडे डबिंग करत होतो. आणि माझ्या एका मित्राने सांगितलं की अरे पाली हिलला ना एके ठिकाणी मी फरारी गाडी बघितली. तर तो म्हणतो काय? मी म्हटलं काय म्हणतोस? अरे मी पाली हिलमध्ये आहे. तो म्हणतो तू आत्ता जाऊन बघ, अशी अशी एक बिल्डिंग आहे, तिकडून मी पास झालो आणि मला ती गाडी दिसली. म्हटलं अच्छा. आणि त्यावेळेला मी ते डबिंग चालू असताना डबिंग यांच्यावर त्यांना सांगितलं तुम्ही जरा डबिंग बघा, मी जरा जाऊन येतो गाडी बघून येतो. आणि ती गाडी बघायला मी पाली हिलमध्ये चालत चालत गेलो आणि ती बिल्डिंग पाहिली. आणि तिकडे त्या बिल्डिंग जुन्या होत्या त्यावेळेला आणि खाली पार्किंग होती सगळी. तर तिकडे मी त्या सिक्युरिटी गार्डला सांगितलं की मुझे अंदर जाना है. बोले क्यों जाना है? बोले नहीं आपके पास एक लाल गाड़ी है वो देखनी है. बोले नहीं ऐसे नहीं देख सकते. मैं बोला यार एक बार देखना है मुझे, मैं करूँगा क्या उसके साथ, मैं कहाँ लेके जाऊँगा. बोले नहीं ऐसे नहीं कर सकते. मी म्हटलं, आणि मी तसाच चिकट आहे. तर मग मी तो लंचला जाईपर्यंत थांबलो. ओके, तो लंचला गेल्यानंतर मी गेटमध्ये शिरलो. ओके, मी त्या बिल्डिंगच्या खाली ग्राउंड फ्लोअरला गेलो. मी ती लाल कपड्यामध्ये ठेवलेली गाडी पाहिली. मी गेलो आणि पुढून ते फक्त गाडीचं बोनेट उघडलं आणि घोडा बघितला आणि म्हटलं येस वी गॉट इट. ओके, आणि मी परत आलो. म्हटलं आता काय करावं. मग मी बाहेरून परत थांबलो. तो आला जेवण वगैरे. म्हटलं चल आप मुझे जाने नहीं दे रहे अंदर. छक्का पंजा. तो इनके मालिक कौन है? बोले ये मालिक है, अभी नहीं है, वो बैंक में काम करते हैं, वो रात को आते हैं. तो कहाँ रहते हैं? कौन से माले पे? त्यांनी सांगितलं हा माळा. ओके. मी आलो, रात्री घरी आलो, आंघोळ केली, दाढी बिडी केली, कारण पोस्ट प्रोडक्शन चालू असल्यामुळे खूप अवतारात वगैरे होतं. म्हटलं गुड बॉय बनून जाऊया, गुड बॉय. असं छान कपडे बिपडे घातले आणि रात्री 8 वाजता मी तिकडे गेलो. आणि तो सिक्युरिटी गार्ड होता दुसरा, त्यांनी मला विचारलं किधर जा रहे? बोला भाई भाटिया साहब के पास. हो अच्छा. आणि दुपारी नाव विचारलं होतं ना, त्यामुळे इतकं कॉन्फिडन्सनी सांगितलं की त्यांच्याकडे जायचं.
ठीक आहे. मी गेलो वरती, बेल मारली, तर ते असे खूप वॉर्म फेसचे गृहस्थ बाहेर आले. येस, बोला मेरा नाम राजेश है, ऐसा ऐसा है, तो मुझे आपको मिलना है. किस बारे में? तो बोला आपकी गाडी के बारे में. ते असे स्माईल केलं त्यांनी, म्हटले आजा आजा अंदर आजा बैठ जा. ते खूप शौकीन होते गाड्यांचे, त्यामुळे कोणीतरी गाड्यांबद्दल विचारल्यानंतर मला वाटतं त्यांना थोडंसं वाटलं की अभि मैं कुछ कॉन्व्हर्सेशन, एक माणूस भेटला, आपण बोलू याच्यावरती. म्हणले हा बेटा बोल. तर मी त्यांना सगळं एक्सप्लेन केलं. ते ऐकत होते. तर मला म्हणाले बेटा मैं दे सकता हूँ तुझे गाड़ी, पर वो फेरारी नहीं है, वो पोर्शे है. ओ मैं बोला मैंने उसमें घोड़ा है. बोला नहीं वो तो पोर्शे के हमले में भी एक स्मॉल हॉर्स है. ओ गॉड. अरे हा तो एपिसोड होता. ओके. आणि त्यावेळेला मला असं वाटलं की मी दुपारच्या वेळेला जेव्हा यांना भेटायच्या आधी की मी ही एक दिवस गाडी चोरली आणि माझं शूट करून ही गाडी परत ठेवली तर काय होईल. आणि तेव्हा म्हटलं की याच्यात स्टोरी आहे. मी राजूला ऐकवली. राजू माझ्या नेहमी मागे लागायचा, स्क्रिप्ट लिख. बरं मुझे नहीं करना है डायरेक्शन, मैं क्यों लिखू स्क्रिप्ट. मी त्याला ऐकवली. तो म्हणला ये स्टोरी है, ये पिक्चर है, इसको बना. मी लिहिलं तर हा आता माझ्या मागे लागेल की बना, हा परत मला जाऊ देणार नाही बँकॉकला. पण मला राहावे ना. मला आठवते ती स्टोरी माझ्या डोक्यामध्ये फिरत होती. आणि ह्या मागच्या रूममध्ये, आता ह्या कॅमेरामध्ये मागे दिसत असेल, त्या रूममध्ये मी बसलो आणि 3 तासात मी पहिला ड्राफ्ट लिहून काढला. जप 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 जप. मला वाटलं अरे मी लेखक नाहीये, मी हे कसं काय लिहू शकलो. आपण कधी कधी स्वतःला सरप्राईज करतो, काही काही गोष्टी करतो ना. तर मीच सरप्राईज झालो. आणि तिनं असं ॲज इफ सम डिवाइन पॉवर इज टेलिंग मी की राईट. आणि मी लिहित गेलो आणि भर असं सगळं उतरत गेलं. आणि मी नंतर राजूला ऐकलं. राजू म्हणला अब तो रेडी आहे तेरी, अब इसको स्टोरी हो गई, अब स्क्रीन प्ले बना. असं करत 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 ते चालू झालं. मग मी एकदा विनोद चोपडांना आम्ही असे रात्रीच बसलो होतो. त्या मला म्हणले क्या मापूस पिक्चर नहीं बनाएगा. बोला हाँ सर बनाना तो चाहता हूँ, तो क्या बनाना है. मैं बोला सर एक मराठी पिक्चर है शामची आई, मुझे उसका रिमेक करना. ओके. त्यांनी मला विचारलं अच्छा क्या ऐसा पिक्चर में खास है. बोला नहीं सर वो तो फर्स्ट मराठी फिल्म है, फर्स्ट फिल्म है जिसको सुवर्ण कमल मिला था. तो बहुत अच्छी फिल्म है एंड वेरी क्लोज टू माई हार्ट. मतलब बचपन से मैं वो फिल्म देखते आया हूँ और रोया हूँ वो पिक्चर में. तो मुझे लगता है कि अब वो बनानी चाहिए आज के टेक्नोलॉजी को लेके. ते म्हणले कौन चाहिए तुझे. मी म्हटलं माधुरी दीक्षित. त्यांनी लगेच माधुरी दीक्षितला फोन लावला. लगेच तिथूनच. माधुरी तू ये शामची आई जानती है क्या. ती बोलली हाँ. तो तू करेगी क्या वो शाम की आई. ती बोलली हाँ. तो माधुरी फोन कर, बात कर माधुरी से. मी असं कापरा. म्हटलं 1 मिनिट सर तुम्ही काय करताय. सवय नाही एवढी सवय नाही की पिक्चर तुम्ही ऑन करताय, माधुरीशी बोलायला सांगताय. तर मी म्हटलं हॅलो. म्हटली हाय. म्हटलं हां मी सरांना आत्ताच नमस्कार मी असं राजूचा असोसिएट आहे वगैरे. हां मी सरांना आता सांगितलं वगैरे. तर ती म्हणली ओके ओके आपण भेटूया. झालं. मला म्हणले इसका DVD है. बोला हां. मग मी त्यांना नेक्स्ट डेला DVD नेऊन दिली. मग त्याने ती पाहिली फिल्म. मग ते आले संध्याकाळी भेटायला. म्हणले ये ऑफिसमध्ये. गेलो. क्यों बनाना है पिक्चर तेरे को. मी त्यांना सांगितलं माझी कारण. बोले मत बना. राजेश मापुस्कर की पहली फिल्म शामची आई का रीमेक मत कर. ओके. अपना नाम बना, राजेश मापुस्कर बन जा. फिर तेरी शामची आई आने दे. फिर लोगों को प्रेजेंट कर. अभी कौन जानता है तुझे. कोई नहीं जानता. जब तो कुछ बनेगा और फिर बोलेगा तो लोग सुनेंगे. अभी तेरे को सुनने के लिए कोई नहीं है. ओके ठीक है तो कुछ और कर. सर एक है जो राजू को भी अच्छी लगे. बता. मी सांगितलं बस यही है कर. मैं बोला हाँ पर वो प्रोड्यूसर मैं हूं ना. आणि तिथून ती जर्नी सुरू झाली. मग राजू, अभिजात, मग विनोद ह्यांना सगळ्यांना ती स्टोरी आवडल्यानंतर मग त्याच्यावरती काम करायला मी सुरुवात केली.
आणि झालो दिग्दर्शक, आता तुझ्या समोर आहे. खरंच म्हणजे तो जो प्रवास नसता झाला तर मला वाटते आम्हाला एक चांगला दिग्दर्शक नसता मिळाला. थँक्यू. पण येस, मलाही ती मजा आली नसती जी आता येते. खरंच प्रश्नच नाही. आणि अजय सर, खरं सांगायचं तर तुम्ही तर काम करतात, त्याच्याबरोबर तुमचा आज भाऊही ह्या इंडस्ट्रीमध्ये आहे. काय इक्वेशन आहे रोहन बरोबर काम करणं आणि राजू आणि रोहन, आपलं राजेश आणि रोहन, असं जे एक आता कॉम्बिनेशन हळूहळू तयार येत आहे, कसं वाटतं सर? आणि तुम्हाला ह्या पर्टिक्युलर एप्रिल म्हणजे मे आणि एप्रिल 99 ह्या फिल्म संदर्भात कसं इक्वेशन जुळून आलं आणि कशा पद्धतीने उभी राहिली फिल्म, हे कसं वाटतं ते काम? रोहन जन्मल्यापासून माझ्याकडेच आहे. ओके. अगदी जन्माला आल्यापासून. रोहनचा जेव्हा जन्म झाला तेव्हा त्याची आई फक्त मला त्याच्या अवतीभोवती यायला जायची. सुरुवातीच्या अगदी पहिले 4-5 दिवस जे क्रुशल असतात ना, मी त्याच्याजवळ असायचो. तेव्हापासून तो माझ्या मांडीवर, खांद्यावर खेळत 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 तो मोठा झाला. आणि कुठेतरी त्याला असं म्हणजे कसं असतं, आपल्याला कोणीतरी असं वाटतं ना की मला ह्याच्यासारखं व्हायचं. तसं माझा एक मोठा भाऊ आहे, अशोक मापुसकर. तो स्पोर्ट्समॅन आहे. तो मुंबईत राहायचा वगैरे. तर मला नेहमी वाटायचं दादासारखं व्हायचं, अशोक दादासारखं व्हायचं. यु नो. तर तसं मला वाटतं कुठेतरी रोहनला वाटलं असेल मला राजू दादासारखं व्हायचं. यु नो. त्यामुळे दादा सांगेल ती पूर्व दिशा, तसं रोहनचं झालं राजू दादा सांगेल ती पूर्व दिशा. तर ते असं इक्वेशन, ज्याचं फरारी की सवारीमध्ये एक वाक्य आहे, जो देखा व सीखा, असं ते कुठेतरी जो देखा व सीखाचं मला वाटतं प्रॅक्टिकल रूपांतर होत होतं. आणि तेव्हापासून रोहन माझ्याकडे आहे, माझ्या बरोबर आहे. मग मी मुंबईला गेल्यानंतर, मी थोडा इंडस्ट्रीत सेटल झाल्यानंतर तोही आला. मला म्हणला, एकदा सुट्टीला गावाला गेलो होतो त्यावेळेला म्हटलं की मला तुझ्याबरोबर काम करायचं आहे. म्हटलं हा काय, बऱ्याच जणांना काम करायचं, सगळेजण म्हणायचं की नाही काम करायचं, काय करायचं तुला, काय करायचं माहीत नाही, पण तुझ्याबरोबर काम करायचं. म्हणून तो आला, थोडे दिवस काम केलं. मला वाटलं की हा कंटाळून जाईल परत, आणि तो खरंच गेला परत. पण त्याची कारणं वेगळी होती, तो का परत गेला. आणि मग लगेरोच्या वेळेला तो पुन्हा आला. आणि त्यानंतर तो आला, तो एक वेगळा रोहन आला, श्रीवरी, अगदी वेगळा रोहन आला. म्हणजे तो इतका पॅशनेट होता, इतकं काही तो मेहनत करायचा. त्याला कुठेतरी कळलं होतं की यार येई मेरा कॉलिंग आहे, हे मला करायचं आहे. आणि तिथून तो सुरू झाला होता. आणि मग तो इतका माझ्या मागे उभा राहायचा प्रत्येक गोष्टीमध्ये तेव्हापासून, की जे रोहनला मी काम सांगितलं की तो 100% करणार, ही खात्री मला तेव्हापासून मिळायला लागली रोहनकडून. त्यामुळे तो नेहमी माझ्या एक पाऊल पुढे असायचा. आणि तो इतका प्रोटेक्टिव्ह होता माझ्या बाबतीत की राजूदादाच्या मनस्थितीच्या आड कोणी येता कामा नये, असा तो प्रोटेक्ट करायचा मला नेहमी. आणि तो हळूहळू ग्रो होत गेला. मग त्याने स्वतःचं एक स्थान निर्माण केलं. तो कास्टिंग डायरेक्टर झाला, खूप मोठा चांगला कास्टिंग डायरेक्टर झाला. आणि मला बरं वाटायला लागलं की हे पोरगं, माझा भाऊ, इतका मोठा होतोय. आणि इंडस्ट्रीज म्हणजे मराठी इंडस्ट्रीमध्ये मला रोहनचा भाऊ म्हणून ओळखतात. व्हेंटिलेटरच्या आधी मी मराठी इंडस्ट्रीमध्ये नव्हतो, मी हिंदीमध्येच काम केलं होतं, त्यामुळे मराठी इंडस्ट्रीमध्ये खूप कमी होतं. तेव्हा रोहननीच मला हात धरून तिथे आणलं आणि सांगितलं की तू कर. आणि माझ्या मागे उभा राहिला आणि सगळं त्यांनी करून घेतलं. त्यामुळे एक विश्वास दोघांचा एकमेकांवरचा, माझा त्याच्यावरचा, त्याचा माझ्यावरचा, तो आम्ही दोघांनी असा फेविकॉल सारखा चिकटवून ठेवला होता की तो नाही सोडायचा, आपण हात नाही सोडायचा. त्यांनी माझा सोडला नाही, मी त्याचा सोडला नाही. आणि तो जसा उभा राहिला माझ्या मागे, त्यानंतर मला वाटलं जेव्हा हा पहिली फिल्म करेल, आपलं कर्तव्य आहे की आपण ह्याच्या मागे उभं राहूया. तेव्हा मी त्याला विचारलं कोण प्रोड्युसर तुझ्या फिल्मचा मिळतोय का वगैरे. तो खूप प्रयत्न करत होता, मला सांगत होता हा मिळतोय, तो मिळतोय, असं करतो, असं. म्हटलं जाऊ दे रोहन, आपण करूया, चल मी आणतो फंडिंग वगैरे, आपण करूया. तर मला कुठेतरी ते देणं लागत होतं. म्हणजे ते काय देणं लागून आता संपलेलं नाही, हे आयुष्यभर आमचे मापुसकर ब्रदर्स सोबत जाणारच आहोत. आणि कुठेतरी घरामध्ये काही काही निगेटिव्ह गोष्टी पण कधी कधी होतात. बरोबर. त्याचा कधी कधी पॉझिटिव्ह इफेक्ट असतो की 2 भाऊ भांडतात आणि ते आपण पाहत असतो. आणि मी वाटतं नाही रे, तसं नाही व्हायचं. आपल्याला पॉझिटिव्ह होऊया, आपण त्यांना दाखवून देऊया, आपल्याच भावांना, आपल्याच नातेवाईकांना, दुसऱ्यांच्या भावांना, दुसऱ्यांच्या नातेवाईकांना आपण दाखवून देऊया की 2 भाऊ काहीतरी चांगलंही करू शकतात, नुसतं सातबाऱ्यावरनं भांडत नाहीत. तर ती कुठेतरी एक थॉट प्रोसेस दोघांच्याही मनात चालू होती.
आणि त्यामुळे आजपर्यंत आम्ही हा प्रवास करतोय आणि आम्ही दोघांनी एकदम इक्वली डिवाइड केलं होतं. धंदा मी बघणार, क्रिएटिव्ह तू बघायचं. मी तुझ्या क्रिएटिव्हमध्ये येणार नाही, तू माझ्या धंद्यात यायचं नाही. असं अगदी क्लिअर इक्वेशन ठेवून आम्ही होतो. आणि पुढे आणि ऑफकोर्स तो जे काही स्क्रिप्टिंग करत होता वगैरे वगैरे, ऑफकोर्स मी त्याला काही गोष्टी सांगत होतो असं तसं वगैरे, पण फायनल कॉल त्याचा. मी फक्त सांगायचं काम करायचं. ओके, फायनल कॉल माझा नाही. क्रिएटिव्हमध्ये तुम्ही अख्खी फिल्ममध्ये जे काही तुम्ही पाहिलंय स्क्रिप्टिंगपासून सगळा फायनल कॉल रोहनचा आहे. आपण फक्त सांगायचं की बघ रोहन, इथे बघा थोडा रेड अलर्ट आहे, बघा इकडे ऑरेंज आहे, तेवढं फक्त सांगायचं. मग त्यातून तो त्याची नाव कशी नेणार त्याने ठरवायचं, पण आपण फक्त सांगायचं, आपण फोर्स नाही करायचं किंवा आपण नाही हेच पाहिजे म्हणून. कारण त्याचं एक्सप्रेशन आहे ना, प्रत्येक फिल्म आपली एक्सप्रेशन असते ना, स्वतःला काहीतरी सांगायचं असं. आणि पहिली फिल्म मेन करून त्यामुळे म्हटलं त्याच्या एक्सप्रेशनच्या आड आपण यायचं नाही. कारण मी त्या जर्नीमधनं गेलो होतो, त्यामुळे मला ती जर्नी माहिती होती, त्याची काय चालू आहे, त्याची स्टेट ऑफ माइंड मला माहिती होती, अजूनही माहिती आहे. आज आपण सक्सेसफुल सेकंड वीकमध्ये आहोत, एप्रिल मे 99च्या, तरी तेव्हाही मला माहिती आहे तो काय जर्नीनं चालला असेल, त्याची काय अँझायटी असेल, त्याचे काय फिअर्स असतील, मला अजून कळतात ते ना. मी ते सतत त्याचं भान ठेवून असतं. राजेश सर, ॲक्च्युली म्हणजे खरंच एक चांगलं उदाहरण आहे. म्हणजे आतापर्यंत आम्ही म्युझिक डायरेक्टर भाऊ खूप बघितलेत आणि असे प्रोडक्शन आणि डिरेक्टर अशामध्ये कॉम्बिनेशनमधले मला वाटतं आय थिंक कदाचित मला असं बघण्यात असे पटकन नाहीच आहेत कोणी. आणि हे चांगली एक मराठीला सध्याच्या बॅक टू बॅक चांगले दिवस येत असताना तुमची फिल्म येणं हे खरंच म्हणजे कोणतरी म्हणतात पूर्वी काहीतरी केलेलं असतं संचित, ते आज आपल्याला उपयोगी पडतं. आणि कारण की आज तुमच्याकडे हिंदीचा एवढा चांगला मोठा अनुभव आहे मागे की हिंदी फिल्म इंडस्ट्री चालते कशी तुम्ही खूप जवळून पाहिलेली आहे. आणि मला तर तुम्हाला तोच प्रश्न पाहिजे विचारायचं की हिंदी फिल्म इंडस्ट्री आणि मराठी फिल्म इंडस्ट्री ह्या दोघांमधला फरक काय, जेणेकरून येणाऱ्या काळातले प्रोड्युसर म्हणून लोकांनी काय बघायला हवं. कारण की तो जी नॅक आहे ती तुम्हाला, मला असं वाटतं तुम्हाला ती जास्त जवळ माहिती आहे. कारण की राजीव हिराणी म्हणजे सक्सेस हे आम्ही नेहमी बघितलेलं आहे, का सक्सेसफुल असतात ते. आणि तुम्ही एवढे त्याचे घट्ट मित्र आहात, तर आज क्लिअर करा की ऍक्च्युली फॉर्म्युला नसेल असतो, पण एक काही 4 गोष्टी असतात की ह्या तरी व्हायलाच पाहिजेत, त्या काय आहेत? म्हणजे हिंदी आणि मराठी फिल्म इंडस्ट्रीतला फरक काय आहे, जेणेकरून तो लोकांना, ऑडियन्सला थिएटरपर्यंत घेऊन येतो. आणि स्क्रिप्टिंगवर काम असेल, कारण की आपण मराठी फिल्म इंडस्ट्री एक बॉक्स पद्धतीने खूप वेळा बघितली, मग एक पॅटर्न झाला तर तो पॅटर्न मध्ये चालते. असं वेगळी काहीतरी फिल्म करणं जी लोकांना तीही अपील होऊ शकते, ही आज खऱ्या अर्थाने आम्ही बघितली एप्रिल मे 99च्या ज्या चित्रपटाच्या मुळे किंवा त्याच्या आधी व्हेंटिलेटरमुळे पण. तर मला तोच आहे की ती तुम्ही काय गोष्ट करता आणि ती काय आहे जी फरक, तो फरक काय आहे एक्झॅक्टली? बेसिक फरक लँग्वेज. ओके. सेकंड, एखादी गोष्ट सांगण्यासाठी लागणारं बजेट, हा सेकंड लॉजिस्टिकल फरक आहे. त्यामुळे मराठी फिल्म तुम्ही चूज करताना बजेटचं भान ठेवूनच चूज करता. हिंदीमध्ये असतं रिस्ट्रिक्शन, पण तुम्ही आधी ओपनली खूप विचार करता, नंतर बघूया की स्क्रिप्ट कुठे कटिंग करायचं, काय बजेटमध्ये करायचं. कारण हिंदी लँग्वेजचा रीच खूप आहे. बरोबर. त्याच्यासाठी स्पेसिफिक मार्केटिंग बजेट्स असतात, त्याच्यासाठी टीम्स मोठ्या असतात. द मराठीची टीम आपली 150ची असेल तर हिंदीची 250ची असते, कारण तो प्रोजेक्ट ते अफोर्ड करू शकतो. त्यामुळे फायनान्शियल कमिटमेंट, फायनान्शियल अरेंजमेंट दोन्ही प्रोजेक्टमध्ये खूप वेगळ्या असतात. एक 30 करोडची फिल्म आणि एक 3 करोडची फिल्म, हा फरक आहे. 10 पट फायनान्समध्ये. त्यामुळे सॅलरीज बेटर आहेत हिंदीमध्ये, मराठीमध्ये कम्पॅरेटिव्हली सॅलरीज कमी आहेत. पण मराठीमध्ये तुम्हाला बजेटचं भान ठेवून विषय निवडावा लागतो. पहिली फिल्म असेल तर काय बजेट असतात, सेकंड फिल्म असेल तर काय बजेट असतात, तुम्ही सक्सेसफुल दिग्दर्शक असाल तर काय बजेट मिळू शकतात आणि त्याचे रिटर्न्स काय आहेत. जसं हिंदीमध्ये पण विचार करतो तसं मराठीमध्ये विचार करतो. आता हिंदीमध्ये तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला OTT लगेच मिळणार आहे. मराठीमध्ये आपल्याला ते स्ट्रगल असतं की फिल्म रिलीज होईपर्यंत आपल्याला OTTचं काही आपल्याला भवितव्य माहिती नसतं. तर मराठी फिल्म बनवताना त्या इन्सिक्युरिटीनं तुम्ही जात असता. हिंदीमध्ये थोडासा तिकडे रिलीफ मिळतो तुम्हाला, तो मराठीमध्ये मिळत नाही. आणि हिंदीमध्ये तसं मी सांगितलं स्टोरीचं जे तुम्हाला थोडंसं रिस्ट्रिक्शन देतात, तशी रिस्ट्रिक्शन दोन्ही लँग्वेजमध्ये येतात. आणि मला वाटतं
सगळ्यात जास्त मराठी इंडस्ट्रीमध्ये मिळणारं प्रेम, ओके, जे मी व्हेंटिलेटरच्या वेळेला अनुभव, म्हणजे हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये प्रेम मिळत नाही असं काही नाही आहे, पण ती एक आपुलकी असते. आपली भाषा, आपली माती, आपली माणसं, आपला मराठी दिग्दर्शक, आपली मराठी स्टोरी, हिंदीतून आला आता मराठी करतोय, त्यांनी एक जे प्रेम मिळालं ना मला व्हेंटिलेटरच्या वेळेला, त्याला तोड नाही. तर मला असं वाटलं आपण सगळे मराठीमध्ये एक फॅमिली, सगळे हात धरून एकमेकांविषयी बरं वाईटही बोलतो आपण, पण ती फॅमिली आहे ना, बरोबर. ते कुठल्याही फॅमिलीमध्ये होतं. मग फॅमिली म्हटलं की दोन्ही गोष्टी आल्या, बरोबर, त्या होतातच, पण ते रीच खूप असतो त्यामुळे एक वेगळी मजा येते मराठी इंडस्ट्रीमध्ये काम करायला. हाकेला लगेच लोक धावून येतात. आता बघ ना, एप्रिल मे 99 अख्खी मराठी इंडस्ट्री आमच्या मागे उभी राहिली, अख्खी. फिल्म अनाऊन्स झाल्यापासून आज दुसऱ्या आठवड्यात सक्सेसफुली चालली आपली फिल्म. सगळे ॲक्टर्स, सगळे दिग्दर्शक, सगळे लेखक, सगळ्यांनी जे नावाजलेले आहेत ते सगळेजण ह्या फिल्मच्या मागे उभे आहेत. क्या बात. सगळेजण फिल्मविषयी बोलतायत, लिहितायत, त्यांचे रिव्ह्यूज देत आहेत. गरज नाही आहे पण करतायत. आज विजू मानेंसारखे किंवा कुशल बद्रिकेंसारखी माणसं आज स्वतःच्या पॉडकास्टवरती स्वतः खर्च करून आमच्या टीमची मुलाखत घेऊन ते स्वतः टाकतात की ही फिल्म पोचली पाहिजे. हे एक प्रेम आहे, तळमळ आहे, ही तळमळ आहे. ही मराठी इंडस्ट्रीमध्ये खूप आहे आणि खूप आहे, आपल्याकडे खूप आहे. म्हणजे आम्ही जेव्हा इव्हन प्रीमियर केला आम्हाला वाटलं की 800 माणसांचं रवींद्र नाट्य मंदिर कसं भरणार, ते भरलं रे. पायरीवर बसली सगळी लोक, इतकं भरून आलं सगळं ते बघून की अरे किती प्रेम करतात लोक. आणि सगळेजण ज्यांचे म्हणजे आज डिजिटल युगामध्ये आपण आपले जे डिजिटल प्लॅटफॉर्म्स आहेत त्यांच्या थ्रू आपण लोकांपर्यंत पोहोचत असतो की ज्यांना खूप फॉलोअर्स आहेत त्यांना कळलं की आपल्याला फॉलोअर्स खूप आहे, आपल्या थ्रू फिल्म पोहोचू शकते. त्यामुळे सगळ्यांनी, जितेंद्र जोशी घे, अमृता खानविलकर घे, किंवा कुशल बद्रिके, विजू माने, किंवा खूप नावं आहेत. आता मी बऱ्याच जणांची, मला अख्ख्या इंडस्ट्रीची नावं घ्यायला लागतील की त्या लोकांनी आउट ऑफ, म्हणजे रितेश देशमुख, रितेश भाऊ, म्हणजे पहिल्या दिवसापासून तो गृहस्थ आमच्यासाठी पोस्ट करतात ते. क्या बात आहे. आशुतोष गोवारीकर, आपल्या फिल्ममध्ये ते जाईचे बाबा म्हणून नुसता फोनवर आवाज येतो पण ते मेटाफॉरिकल आहे. त्यांचा आवाज सतत आमच्या मागे ह्या प्रोजेक्टमध्ये असायचा. क्या बात. काय कर, काय नको करू, कुठे चूक होऊ शकते, काय होऊ शकतं, सतत आमच्या मागे असायचे ते. रितेश देशमुख सतत आमच्या मागे असायचे. विकी कौशल, आर माधवन, बमन इराणी, किती प्रेम. तो बमनला एका फोनवर तो एक गाणं लॉन्च करायला आला. तर ही सगळी मंडळी, म्हणजे आता ही नॉन मराठी मंडळी आहेत पण ते आपल्यासाठी येतात, बरोबर, ओके. आणि मराठी इंडस्ट्रीतली सगळेजण येतात, अजूनही येतात, अजूनही रिव्ह्यूज देतात. इतकं बरं वाटतं ना की आपण काहीतरी कमवलंय. जे मी म्हणत होतो की पैसा नाही, यश नाही, हे यश, माणसं कमवले, हेच यश आहे की आपण माणसं कमवलेत आणि ती आपल्या एका हाकेला येतात आणि ती मराठीत खूपच येतात असं मला एकंदर. त्यामुळे मला खूप आभार मानायचे सगळ्या इंडस्ट्रीचे की तुम्ही रोहनच्या प्रेमाखातर आणि फिल्मच्या प्रेमाखातर आणि माझ्याही प्रेमाखातर तुम्ही सगळे आलात आणि या फिल्मला सपोर्ट केलं, करताय, करत राहणार. तर माझ्याकडे शब्द नाहीत तुम्हाला थँक्यू म्हणायला. सर, तुमची आता ह्या फिल्मच्या आधीच एक फिल्म आली ती म्हणजे एक नंबर, आणि त्या फिल्मची जवळ राज ठाकरे सारखा व्यक्तिमत्व होतं. हो. काय अनुभव आहे सर तुमचा राज ठाकरे आणि ही फिल्म आणि हा प्रोजेक्ट घेऊन? बिकॉज तसा खूप व्यासंगी माणूस आणि प्रत्येक गोष्टीमधले त्यांचा अभ्यास आहे. तर तुमचा काय अनुभव होता राज ठाकरे आणि एक नंबर या फिल्मला घेऊन? मी राजजींच्या बाबतीत मी खूप त्यांचा फॅन आहे. मला ते खूप आवडतात. कारण ते ज्याप्रमाणे कलाकारांची कदर करतात, ज्याप्रमाणे ते कलाकारांच्या मागे उभं राहतात आणि जो त्यांचा अभ्यास आहे सिनेमाचा अभ्यास आहे, तर तो मी अनुभवला. तो मी फरारीपासून अनुभवला. कारण फरारी की सवारी नंतर त्याने मला जेवायला घरी बोलवलं होतं. ओके. मग व्हेंटिलेटर त्यांनी पाहिला, मग मला ते कळत गेले ते काय आहेत आणि ज्याप्रमाणे ते महाराष्ट्राबद्दल बोलतात, महाराष्ट्राचं ते त्यांचं जे प्रेम आहे
म्हणजे पॉलिटिशियन आणि कलाकार ह्या दोघांचं संगम येते. ओके. आणि त्यामुळे मला ती एक पर्सनॅलिटी आवडते की त्यांचे काय विचार आहेत महाराष्ट्राच्या बाबतीत. बरोबर. तर ते विचार मला खूप आवडले आणि मला कुठेतरी वाटलं की ही जी त्यांना फिल्म करायची आहे एक नंबर, तर त्यांना कुठेतरी ते एक महाराष्ट्र प्रेम त्यांना प्रेझेंट करायचं आहे. आणि मी म्हटलं जर हे महाराष्ट्रासाठी असेल तर मला हे नक्कीच करायला आवडेल, कारण मला याचा भाग व्हायला आवडेल. आणि सह्याद्रीची ही पहिली फिल्म आहे आणि मला तो मान मिळतो की त्या पहिल्या फिल्मचा तुम्ही मला दिग्दर्शक म्हणून अपॉइंट केलं आहे, तर इट्स अन ऑनर फॉर मी. त्यामुळे मला ही गोष्ट सांगायची आहे. तर ती त्यांची गोष्ट, महाराष्ट्र प्रेमाची गोष्ट मला सांगायची होती, म्हणून मी या प्रोजेक्टशी कनेक्टेड झालो होतो. आणि खूपच फुलफिलिंग एक्सपिरियन्स होता एकंदरीत एक नंबरचा, कारण ते सतत सोबत असायचे. म्हणजे जेव्हा मी त्यांना सांगितलं की स्टोरीमध्ये काही चेंजेस करायचे आहेत, 6 महिने ते त्या स्टोरीमध्ये चेंजेस करण्यासाठी सगळ्या टीमला घेऊन माझ्याबरोबर बसायचे आणि सांगायचे बाबूसकर काय वाटतं तुम्हाला, काय चेंज करायचं वाटतं, ओके ऐका ते काय म्हणतात ते. म्हणजे राजींसारखा एक माणूस जो आपल्याला एवढं ऑनर करतो ते पाहूनच भरून यायचं की हे असं नाही की मी म्हणेन तसं करायला पाहिजे, की त्यांना माहिती आहे की त्याला काय पाहिजे, हा कशी गोष्ट सांगू शकतो, ह्याला मी काय प्रोव्हाइड करू शकतो. तर ते जे एक फ्रीडम त्याने मला एकंदरीत दिलं. आणि ऑफकोर्स जेवण तर किती छान अख्खा प्रोजेक्ट इतकं छान जेवण जेवण की त्यांचं जेवण आणि त्यांच्या घरातला तो उठबस म्हणतात त्याच्याबद्दल तर सगळ्यांचा म्हणजे तो वेगळाच भाग आहे. येस येस. आणि असं वाटतं का तुम्हाला की कुठल्याही दिग्दर्शकाला, प्रोड्युसरला राजाश्रयाची गरज असते सर या इंडस्ट्रीमध्ये टिकून राहण्यासाठी? ओव्हरऑल लोकाश्रयाची गरज असते. लोकाश्रयाची गरज, राजाश्रयाची नसते. कारण लोकांना तुम्ही आवडत गेलात ना, मग तुम्ही राजे आपोआप राजाश्रय, आपोआप राजे. हा, तुम्ही आपोआप राजे होता. त्यामुळे असं नाही की राजाश्रय असल्यामुळे तुम्ही पुढे. खूप उदाहरण आहेत. बघ ना, नागराज भाऊ कुठून आले, काय एक शॉर्ट फिल्म बनवत तो आज कुठे नागराज, कुठे राजाश्रय होता, काय होतं, कुठून आला, असे खूपसे आहेत. म्हणजे प्रवीण तरडे घ्या, त्यांनी कुठून सुरू केली, कुठे आले, तर हे किती दिग्दर्शक आहेत आपल्या इंडस्ट्रीमध्ये की ते शून्यातून सुरुवात करतात, अगदी गावातून सुरुवात करून येतात. त्यामुळे माझा त्याच्यावरती विश्वास नाही की त्याच्यासाठी राजाश्रयच पाहिजे. तुमचं पॅशन असेल, तुम्हाला गोष्ट सांगायची असेल आणि ती इथून सांगायची असेल तर ती पोचते. सर आता काळ बदलतोय आणि आज आपण 2025च्या या जवळजवळ मिडला मध्यावर आलो आणि दिवसागणिक आर्टिफिशियल इंटेलिजन्स आतमध्ये घुसत चाललंय. हो. आणि जसं तुमचं ॲड फिल्मचा तुमचा पसारा आहे आणि या सगळ्याच गोष्टी चित्रपटामध्ये पण, आणि इतकं घुसलंय की कदाचित येणाऱ्या काळामध्ये लेखक, दिग्दर्शक ह्यांची पूर्ण फिल्मच टेबलावर बनेल की काय इथपर्यंत भीती वाटायला लागली आहे. तर तुम्ही त्या दिशेने सर कुठला प्रवास सुरू केला आहे आणि तुम्ही त्या दिशेने वर्कआउट करतात येणाऱ्या काळाच्या, आणि किती तयारी राहायला लागली? ऑफकोर्स करायलाच पाहिजे, कारण टेक्नॉलॉजीचं भान ठेवूनच तुम्हाला इंडस्ट्रीत काम करायला पाहिजे. टेक्नॉलॉजीचं नॉलेज तुम्हाला असायला पाहिजे. मग काय होतं, कथा सांगताना त्याचा उपयोग खूप होतो की एखादी गोष्ट करायची तर टेक्नॉलॉजिकली हे पॉसिबल आहे का, त्याच्यासाठी काय लागणार आहे, किती फायनान्स लागणार आहे, किंवा कमी फायनान्समध्ये ते होऊ शकतं का, त्याच्यासाठीच टेक्नॉलॉजी आहे ना. तर म्हणजे आता उद्या मला एखादा पाण्यामध्ये सिक्वेन्स शूट करायचं आहे तर मला खरंच आर्टिस्टला पाण्यामध्ये टाकायचं आहे का आर्टिस्टला बाहेर शूट करून नंतर पाणी सेपरेट शूट करायचं आहे, ह्याचं नॉलेज मला पाहिजे. परफेक्ट. तर मग मी ते करू शकतो. हे एक्झाम्पल झालं. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की मला खरंच याच्या मागे जर माउंटन्स हवे असतील तर मी खरंच तिकडे जाऊन शूट करू का मी मुंबईत शूट करून लाईटिंग मॅच करून ग्रीन करून मग चिपर कुठलं आहे, हे चिपर आहे का जाणं चिपर आहे, ह्या गोष्टींचं नॉलेज पाहिजे. त्यामुळे तुम्हाला अपडेट राहणं गरजेचं आहे. AI आला आहे त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी सुलभही झाल्यात, बऱ्याचशा गोष्टीचं थोडंसं भीती वाटते. म्हणजे तसं मोबाईलसारखं ना, मोबाईल आले आता काय, मग लँडलाईनचं काय होणार, फ्लॅट TV आले मग बॉक्स TVचं काय होणार, ही भीती तर ती आहे, अनअवॉइडेबल आहे, बरोबर, इनएव्हिटेबल आहे, तर ती राहणारच.
त्यामुळे AI आल्या म्हणून घाबरून चालणार नाही. तुम्ही त्याला कसं कंट्रोल करू शकता, त्याचा कसा वापर करू शकता. म्हणजे आता उद्या मला काही प्रेझेंटेशन करायचं झालं तर मी ते मिड जर्नीमध्ये कमांड देऊन मी त्या इमेजेस काढू शकतो आणि काही काही इमेजेस मिळतात ज्या तुम्ही विचारही करू शकत नाही. सो तुमची विजन ओपन होते, अजून तुम्हाला त्यातून काहीतरी वेगळं दिसतं. अरे अच्छा, ही फ्रेम आली का, ओके. त्यामुळे मी एक नंबर करतानाही मिड जर्नीच्या रेफरन्सनी काही आम्ही रेफरन्स गाण्यासाठी वगैरे काढत होतो, आमच्याकडून आम्हाला मिळत होते आणि ते आम्ही एक्झिक्यूट करत होतो की या टाईपमध्ये आपण करू शकतो. त्यामुळे खूप गोष्टी ओपन होऊ शकतात तुमच्यासाठी. त्यामुळे टेक्नॉलॉजी सतत शिकत राहिलं पाहिजे. त्याच्यामुळे भीती घेऊन फायदा नाही. भीती तर असणारच, म्हणजे प्रत्येक गोष्टीचीच भीती आहे त्यामुळे त्याचा कसा वापर करू शकतो. टेक्नॉलॉजीने आपल्याला नाही वापरलं पाहिजे, आपण टेक्नॉलॉजीला वापरलं पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे जर प्राईम फोकस किंवा गोदरेज सगळ्या मला वाटतं आय थिंक स्टुडिओ उभे करतायत नवी मुंबईमध्ये या सगळ्या ह्याला घेऊन, आणि येणाऱ्या काळामध्ये कदाचित त्याने एंटरटेनमेंट इंडस्ट्रीला म्हणजे मराठीला पण त्याचा फायदा होईल नक्कीच टेबलावर. सर, येणाऱ्या 5 वर्षाच्या काळात काय विजन घेऊन चालतात तुम्ही? येणाऱ्या 5 वर्षात ह्या 2 गोष्टी तरी करायला हव्यात, आणि काय विजन ठेवलं आहे? आणि सेन्स ऑफ मिशन तर ऑब्वियस चित्रपट असेल किंवा काही असेल जे काय, पण विजन म्हणून सर तुमचं काय असं ठरवलंय? विजन असं म्हणजे कसं होतं, जसं तुमचा चित्रपट सृष्टीमध्ये किंवा तुम्ही जे करत असता त्याच्यामध्ये जसा जम बसत जातो ना, तसं तुमचे अजून विजन क्लिअर होत जातात की आता काय करायचं. तुम्हाला एक काही वेगळ्या गोष्टी करण्याची एक ताकद मिळते की आज जिथे मी इंडस्ट्रीमध्ये आलो आहे, रोहनची फिल्म सक्सेसफुल चालले, तर मला असं वाटतं की ओके, मला नेहमी वाटतं की मी गड चढला की दोरखंड परत खाली टाकायला पाहिजे, पण दुसरा मावळावरती आला पाहिजे. क्या बात आहे. ह्या विचाराने मी चालतो. मी रोहनलाही सांगतो, आलाच वरती दोरखंड खाली टाक. क्या बात आहे. तिसऱ्याला वर घे. तर ही कुठेतरी सुरुवात आणि ते सातत्याने होत राहिलं पाहिजे. त्यामुळे काय होतं, आपल्याला प्रत्येकाला फिल्म मेकर व्हावंसं वाटतं, प्रत्येकाला काय काय करावंसं वाटतं. कोणीतरी लागतं एक दोरखंड द्यायला. त्याला राजाश्रय नाही म्हणत, तो राजाश्रय वेगळा. ओके, हा मित्राश्रय झाला किंवा एक आपण समाजाचं देणं लागतो की ही जी मुलं आहेत त्यांना करायचं आहे, ही मुलं आहेत हे सगळे ह्यांना करायचं, ह्यांना DOP व्हायचं, दिग्दर्शक व्हायचं, लेखक व्हायचं, त्यांना आपण कसा हात देऊ शकतो की यावरती आपण तिथे थांबायचं नाही. आपण बुरजावर जायचं, थांबायचं, थंड हवा घ्यायची, आपलं मस्त रूम आहे तिकडे मजा करायची. एक दिवस बुरजावरनं आपण वरती, मग बुरुज तसाच. तसं नाही, बुरजावर माणसं येऊ दे वरती, मग ते पुढे तो बुरुज घेऊन जाते. त्यामुळे असं मला वाटतं की आपण ती एक ट्रॅडिशन ठेवली पाहिजे की हात देणं आणि वरती आणणं. तर त्याप्रमाणे आता मला असं वाटतं की जर ह्या गोष्टी जर अशा होत असतील, रोहनचं प्रोजेक्ट आता सक्सेसफुल झाला आहे, तर अजून अशा आपण कथा सांगू शकतो घाई न करता. कारण आपण खूप घाई करतो. म्हणजे मला एक ते मराठी इंडस्ट्रीमध्ये वाटतं की खूप घाई करतो, घाईत लिहितो, घाईत बनवतो, घाईत रिलीज करतो, घाई खूप होते. घाई नाही करायची. आता सक्सेस झाला ना म्हणजे फटाफट 4 डिरेक्टर आणून फटाफट 4 फिल्म प्रोड्यूस करायचा असं मुळीच नाही आहे, अजिबात नाही. मी कथा ऐकतो, नेहमी ऐकतो. आता मी प्रोड्युसर झाल्यामुळे मला माहिती आहे की मला अजून मुलं येतील, कथा ऐकवतील, तळमळीने ऐकवतात रे कळतं, तळमळीने कळतं की ह्याला ही गोष्ट सांगायची. मग त्यातली एखादी निवडून मग तिला व्यवस्थित फुंकर देत तिला पुढे न्यायचं आणि मग ती पुन्हा प्रेक्षकांसमोर आणायची. हा मराठीचा प्रवास आहे. ओके, आपल्यालाही स्ट्रेंथ असल्यामुळे आपण हिंदीही करू शकतो. मग हिंदीमध्ये काय गोष्टी सांगू शकतो की अशा काय गोष्टी चालल्यात, काय लोक करतायत, आपण पण तेच करायचं की आपण काहीतरी वेगळं लोकांना द्यायचं ह्याचा विचार असतो. त्यामुळे मला असं नाही वाटतं की आपण असं काही द्यावं जे ट्रेंड, खूप लोक खूप चांगल्या गोष्टी करतात, आपण त्यांच्याशी कॉम्पिटिशन नाही करायची, स्वतःशी कॉम्पिटिशन करायचं, स्वतः आत बघायचं, मग आतली काय गोष्ट आहे ती सांगायची की तुला बरं वाटलं पाहिजे की अरे मला ही फिल्म बघून बरं वाटलं, ही फिल्म बघून मी वडिलांना फोन केला, ही फिल्म बघून मी नातेवाईकांशी बोललो, ही फिल्म बघून मी आईशी बोललो. ह्या गोष्टी झाल्या पाहिजेत, कनेक्शन झालं पाहिजे, संवाद झालं पाहिजे. तर कुठली का भाषा असे ना, पण माझं विजन सध्या तेच आहे की व्हॉट चेंज आय कॅन ब्रिंग इन युअर लाईफ इज द काइंड ऑफ स्टोरी आय वॉन्ट टू टेल. क्या बात आहे. राजेश, खरंच मला एक गोष्ट तुम्हाला नेहमी विचाराशी वाटते की म्हणजे मी काही दिग्दर्शक असे बघितले आहेत की ज्यांच्या चेहऱ्यावर एक सात्विक भाव असतो,
तसं तुमच्याकडे बघून असं नेहमी वाटतं की रे यार काय प्रसन्न माणूस आहे हा, आणि म्हणजे असं काम करावं असं वाटतं बऱ्याच वेळेला. सर ह्याला अध्यात्माची झालं आहे म्हणजे तेवढी गोष्ट महत्वाची फिलॉसॉफी असते की ती कालानुरूप वर्षानुवर्षाच्या अनुभवाने ती हळूहळू माणूस मॅच्युअर होत जातो आणि ती गोष्ट येते. आणि खूप ठेहरावाने तुम्ही कामं करता किंवा तुमचे मित्रच इतके ठेहरावाने काम करणारे राजू सारखे किंवा जे काय ही म्हणजे मला समजून घ्यायचंय की एक व्यक्ती जेव्हा एका स्टेजला पोचतो आणि तरी सुद्धा ते पाय जमिनीवर असतात किंवा कुठेतरी त्याला भान असतं की बाबा मी समाजाचं देणं लागतो, तर ती जी लाईन आहे ना सर की ती आज समजून घ्यायची की का असं वाटतंय की आपण ते विचार एवढे कॉन्क्रीट कसे होत आहेत सर तुमचे आणि कसे झाले, तो मला खूप महत्वाचा विषय वाटतो. का आणि कसे याचं उत्तर अजून मलाही माहित नाही. ते अनुभवाने होतात की आपल्या बाबतीत अशा काही घटना काही माणसं भेटली होती त्याने आपण एक समृद्ध होत गेलो, किंवा तुम्ही काही वाचनामध्ये आलं किंवा तशी माणसं तुम्हाला भेटत गेली की तुम्ही अनुभवाने स्वतःच रिअलाइज केलं. कसं पर्सनली मला काय वाटतं ते सांगतो. ते काही युनिव्हर्सल ट्रूथ असेल असं नाही, हरकत नाही. जेव्हा तुम्ही तुमचं लक्ष स्वतःकडून दुसऱ्याकडे केंद्रित करताना सगळं व्यवस्थित होतं. ओके. तुम्ही मला असं वाटतं की तू कसा कम्फर्टेबल असशील, तुला काय पाहिजे, मग त्याच्यामध्ये जेलसी नसते. मी तुला ॲप्रिशिएट करतो, तुझ्या आनंदात मी आनंद घेतो, तुला आवडतं ते मला असं वाटतं की तुला द्यावं जेव्हा, आणि त्यातून मला आनंद मिळतो. आता थोडंही आध्यात्मिकच वाटतंय. नाही, हरकत नाही, पण ते व्यावहारिक आध्यात्मिक आहे म्हणजे अगदी बाबासारखं वाटतं. हा तर आणि एकमेकांबद्दल जेलसी नसणं, एकमेकांच्या आनंदात आनंद मिळवणं, आणि स्वतःबद्दल एक कॉन्फिडन्स असणं की मी असा आहे. स्वतःला फर्स्ट ऑफ ऑल स्वतःला एक्सेप्ट करणं, मी असाच आहे, माझे लिमिटेशन्स आहेत, मी हे करू शकतो, हे मी नाही करू शकत, हे हा चांगलं करू शकतो, अरे व्हेरी गुड, छान करतोस, यु नो. तर ह्या गोष्टीचं भान असणं आणि जे आहे त्यात समाधान मानणं. ओके. कदाचित हे मला माझ्या वडिलांकडनं, आईकडून आलं असेल, बरोबर, आणि नक्कीच आले त्यांच्याकडनं, की जे आहे त्यात समाधान, हे एवढं आहे ना, बस झालं. ज्यादा की लालच नाही हमको थोडे में गुजारा होता है, हे जे ओरबडून नको. हा, ओरबडून नाही घ्यायचं, तुला मिळणार आहे. ओके. आणि हस ना, तो हसला की हस, तो हसला की असं नको बसू की तो का हसला, बस ते झालं ना, तर मला वाटतं खूप व्यवस्थित लाईफ तुझं जाऊ शकतं. त्यामुळे असं काही मी म्हणजे मी वाचन खूप करायला लागलो आहे, पण असं काही मी कोणाला फॉलो करत नाही. स्वतःची स्टेट ऑफ माइंड प्रत्येक वेळेला चाचपडत हा करेक्ट शब्द नाही, पण मी चेक करत असतो की काय आहे, आता मी आनंदी आहे, मला मजा येते की नाही येत आहे, का मी स्ट्रगल करतोय, काय करतोय, यु नो. तर आपोआपच आय थिंक खूप रिच होतं तुमचं लाईफ, असं मला वाटतं. खरं आहे. ॲक्च्युली खरं सांगायचं तर हा प्रश्न विचारायचं कारण असं की तुमच्या कलाकृतीमधून ते नेहमी दिसतं. आणि आता महत्त्वाचा एक प्रश्न जो मागे राहिला होता माझा, 3 इडियट्सच्या निमित्ताने तुम्ही होतात जवळ, त्या चित्रपटाच्या जवळचा एक भाग होतात, आणि तो त्या चित्रपटाने भारतामधले खूप सारे तरुणांचं आयुष्य एका वेगळ्या लेवलला नेलं. सर तेव्हा तो जे वर्किंग होतं तुमचं असेल, राजू सरांचं असेल, व्हॉट एव्हर, तर ते वर्किंग करताना त्यातून तुम्हाला काही गोष्टी अशा 4-5 जाणवल्या का चित्रपटाच्या निमित्ताने की अरे ही गोष्ट मी घेतली आणि ती आयुष्यात वापरली, किंवा ही गोष्ट मी दिली, काय सर त्या निमित्ताने? कारण आम्ही तर खूप गोष्टी घेतल्या, म्हणजे असं म्हणतात ना चित्रपट खरंच समाज बदलतो का, तर बदलतो. तर ते तो चित्रपट होता की आजही जर त्या काळातल्या मुलांना विचारलं तर या 3 इडियटने मला पॅशनकडे वळवलं किंवा व्हॉट एव्हर. ती मला सर गोष्ट ऐकायला थोडीशी आवडेल. खूप आहेत. मेन म्हणजे ऑल इज वेल. ऑल इज वेल नेहमी सांगायचं ऑल इज वेल. ओके 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 थिंग्स विल चेंज, गोष्टी बदलतील. ते ऑल इज वेल अजूनपर्यंत चालू आहे आमचं. ते एक तिथून बरोबर मेकिंगच्या वेळेलाच आम्हाला ते आवडलं. तुम्ही म्हटलं की हे करेक्ट मंत्र आहे. त्यामुळे प्रत्येक वेळेला शूटिंग करतानाही खूप अडचणी आल्या आम्हाला. 3 इडियट्स इझी फिल्म नव्हती बनवायला. बरोबर. त्यावेळेला आम्ही स्वतःला ऑल इज वेल म्हणतच ती फिल्म आम्ही कंप्लीट केली. आणि मेन म्हणजे मैत्रीची व्हॅल्यू ती त्या फिल्मच्या मुळे अजून कळायला लागली. कारण स्क्रिप्टिंगमध्येच ते होतं. आणि जेव्हा आमिर, शर्मन, माधवन ही सगळी मंडळी बसून जेव्हा रीडिंगच करायची आणि त्यातून मस्ती चालायची, जे काही चालायचं त्यातून एक बॉन्डिंग असं सगळं क्रिएट होतं. तर प्रत्येक प्रोजेक्टला होतंच. पण ही मैत्रीचीच गोष्ट असल्यामुळे
आणि स्वतःच्या सेल्फ ॲम्बिशनची, स्वतःला सेल्फ ॲनलाइज करण्याची आणि सगळी बॅरियर्स तोडून स्वतःचा आवाज लोकांपर्यंत पोहोचवण्याची ती एक कथा होती. त्यामुळे ते बदल आजूबाजूच्या लोकांमध्येही घडत होते आणि ते आमच्या सगळ्यांच्या बाबतीत घडत होते. त्यामुळे असं वाटलं की, आणि त्या दरम्यान जो प्रवास झाला एकंदरीत, कारण मी कधी हिमालय पाहिला नव्हता आणि जेव्हा मला राजकुमार हिरानी सांगितलं की आपल्याला ते शेवटचं लोकेशन पाहिजे, असं पाहिजे की दिल बस खुश हो जाए, कुठे राहतो रॅन्चो. आणि ते शोधत होतो मी 6 महिने, मी हिमालयात शोधत होतो आणि पहिल्यांदा मी हिमालय पाहिला आणि ना लाईफचं पर्स्पेक्टिव्हच माझं चेंज झालं. माझ्या त्या पहिल्या रेकीमध्ये माझं लाईफ टर्न अराउंड झालं. ओके. मी पहिल्यांदा हिमालय बघितला आणि मी नतमस्तक झालो. मी अक्षरशः गाडीतनं खाली उतरलो आणि जमिनीवर गेलो आणि डोकं ठेवलं खाली की हा माझा भारत देश आहे, क्या बात, हा हिमालय आहे. म्हणजे मी एका मागे इंटरव्ह्यू पण म्हटलं होतं की शहरात राहणाऱ्यांचा किंवा मुंबईमध्ये राहणाऱ्यांचा किंवा फिल्म इंडस्ट्रीमध्ये असणाऱ्यांचा एक थोडा नकळत माज असतो की आपण शहरातले, इंडस्ट्रीतले असा असतो. तो तिथे ना असा भुईसपाट झाला होता. कोण आहेस तू, काय हिमालय काय? आणि तिथून एक वेगळंच असं जग ओपन झालं. म्हणजे मला तर झालं, खूप जणांनाही ते झालं असेल. त्यामुळे त्या प्रोसेसमध्येही खूप गोष्टी घडत गेल्या. त्यामुळे 3 इडियट्सने बरंच काही दिलं मला. म्हणजे लाईफ माझं 360 डिग्री टर्न झालं 3 इडियट्सच्या मेकिंगच्या प्रवासामध्ये. सुपर्ब राजू सर. म्हणजे मी राजू म्हणतो, राजेश सर राजूच म्हणतात. मुळात सर आजच्या ह्या गप्पा मारण्याचं कारणच ते होतं की एवढ्या जवळजवळ आज 40 वर्षाचा, जवळजवळ आज 35-40 वर्षाचा काळ आज मागे बघताना जेव्हा आम्ही बघतो, एखादा व्यक्ती सुरुवातीचा श्रीवर्धनमध्ये हळूहळू लहानाचा मोठा व्यक्ती मुंबईत येतो आणि मग मित्र म्हणून एक व्यक्ती त्याला भेटतो आणि मग त्या मित्राचं रूपांतर हळूहळू आपल्या प्रोजेक्टमध्ये करतो. मग आता हळूहळू जर तुम्ही म्हणाल्याप्रमाणे आता तुम्ही एका गडावर पोचलात, आता मग दुसऱ्याला दोरखंडून भावाला वर घेतो. आता भाऊ तर ऑलरेडी 4 लोकांना कास्टिंगच्या स्वरूपात वर घेतोच. असं तर ही सगळी गोष्ट आम्हाला पूर्ण तुमची एक स्क्रीन प्ले सारखी बघायला मिळाली आणि आम्हाला खूप आवडेल की मापुसकर ब्रदर्स काहीतरी असा मोठा बॅनर, जसा आम्ही आता म्हटलं की पूर्वी आपण हॉलिवूडमध्येच बघत होतो ना, वॉर्नर ब्रदर्स वगैरे, तसं मापुसकर ब्रदर्स सारखं काहीतरी बघायला ऐकायला मिळेल. नक्की सर, ह्या सगळ्या तुमच्या 1 तासभराच्या मुलाखतीमध्ये आम्हाला एकच गोष्ट आज कळली की आपण समाजाचे देणे लागतो आणि तुम्ही ती गोष्ट कंटिन्यू करायला हवीत. आपण मोठे जाऊन फक्त शांततेने बसून राहण्यात काही अर्थ नाही. खूप खूप थँक्स सर, तुम्ही इसाबनीतीला वेळ दिलात आणि तुमचे आम्ही खूप आभारी आहोत की आणि तुम्हाला असे चांगले चांगले चित्रपट यावेत आणि आम्हाला तुम्हाला खूप वेगवेगळ्या स्वरूपात वेगवेगळ्या कामांमध्ये बघायला आवडेल. तर थँक्स अ लॉट. आभारी सगळ्यांचे, सगळ्या क्रूचे आभार बाबा. तुम्ही एवढं छान लाइटिंग केलं, माझंच घर सुंदर दिसतंय. त्याबद्दल खूप आभार सगळ्यांचे. थँक्यू. तर मित्रांनो, आज आपण भेटलो द राजेश मापुसकर सरांना. मुळात आजच्या या पूर्ण एपिसोडमध्ये, गप्पांच्या मैफिलीमध्ये 4 गोष्टी आपल्याला पाहायला आणि ऐकायला मिळाल्या. ते म्हणजे माणसाने कसं स्वतःला ग्रूम करत जाणं महत्त्वाचं आहे. खूप वेळेला आयुष्यामध्ये अपयश येतं, पण ते अपयशातून कसं यशाकडे जायचं असतं. एक गोष्ट आपण मिळवल्यानंतर दुसऱ्याला ती कशी मिळवण्यासाठी मदत करायची असते आणि त्याचबरोबर येणाऱ्या जगासाठी कसं विजनरी बनायचं असतं. या 5-6 गोष्टी आज आपल्याला ह्या पॉडकास्टमधून ऐकायला आणि बघायला मिळतील. तेव्हा पूर्ण पॉडकास्ट बघा, ऐका आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सर, जातात एकच गोष्ट, आम्ही एक प्रणाम हस्तलिखित ठेवलं आहे. मी ज्या लोकांना भेटतो, कारण की सर ही अशी वही आहे ज्याच्यामुळे तुम्ही बघाल की ज्या आम्ही माझी माणसं या माणसांना भेटलो, ज्या माणसांना आयुष्यात आपण भेटू न भेटू किंवा किती वेळाही भेटू, पण त्यांनी एक छोटासा सुविचार म्हणता येणार नाही, काहीतरी एखादी गोष्ट जी तुम्ही सांगू इच्छिता आजच्या निमित्ताने. तुमचा चित्रपट पण आज ऑलरेडी रिलीज होऊन 2 आठवडे झालेत. तर किंवा येणाऱ्या पिढीला किंवा ओव्हरऑल नागरिकांना किंवा कोणालाही तुम्ही छोटंसं याच्यावर लिहावं आणि तुम्ही स्वाक्षरी करावी, जेणेकरून ही प्रणाम लिखित आमच्याकडे नेहमी राहील. शेवटी तांत्रिक युगामध्ये ह्याला एक महत्व राहील. तर तुम्ही हे फक्त जस्ट लिहावं सर. इथे फोन.
या आता सरांनी लिहिलंय आय एम थँक यू लाईफ. आता लाईफमध्ये नेहमी इफ असतो तो काढून टाकला पाहिजे असं यांचं म्हणणं आहे. थँक्स अ लॉट सर. पुन्हा एकदा इसाब नीती. आय एम थँक्यू. धन्यवाद.